महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ नाशिक प्रादेशिक विभाग यांच्या वतीने 35वे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक अधिवेशन रविवार दिनांक 8 मार्च आणि सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडले। दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका येथे आयोजित या अधिवेशनाला राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अडचणी आणि मागण्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। नाशिक जिल्ह्यातील शहर आणि तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांनी या अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग घेतला। या कार्यक्रमास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, नाशिक महानगरपालिका महापौर हिमगौरी आहेर आडके, धुळे येथील खासदार शोभाताई बच्छाव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले। तसेच आमदार देवयानी फरांदे, आमदार किशोर दराडे यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी भूषवले। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक दिनकर अण्णा पाटील आणि फेस्कॉम अध्यक्ष अशोक नाना होळकर यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। अशोक तेरकर, विवेक देशपांडे, चंद्रकांत महामुनी, निर्मला कोरे, बाळकृष्ण वाणी, पीटी निकम, श्रीराम कातकडे, धनंजय चतुर, मनोहर वाघ, विजय राऊत, कौशल्याताई मुळाने, जितेंद्र येवले, प्रभाकर क्षीरसागर, शिवाजीराव होळकर, दादा तिडके, तुकाराम बंदावणे, सुरेश शिंदे, विलास शिवरकर, हेमंत कुलकर्णी, सीमा राऊत, पुष्पलता ठाकूर, पुष्पा दरेकर, सविता चतुर, उषा पवार यांच्यासह नाशिक जिल्हा संघ आणि तालुका संघाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमास मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शविण्यात आली। संपन्न होत आहे। या अधिवेशनाच्या उद्घाटन समयी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले स्वागताध्यक्ष माननीय दिनकर पाटील साहेब, फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, माननीय चापके साहेब, फेस्कॉमचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी, नाशिक प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक नाना होळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले मान्यवर, मुख्य अतिथी, निमंत्रित आणि आपण सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, फेस्कॉम महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, आपल्याला कल्पना आहे की आपण साधारणपणे वर्ष 2 वर्षाला महाराष्ट्राच्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आपण हे अधिवेशन नेहमी घेतो। आत्तापर्यंत 34 अधिवेशन आपले झाले। आज हे 35वे अधिवेशन नाशिकसारख्या पुण्यनगरीमध्ये इथं संपन्न होत आहे। झालेले फेस्कॉमचे अध्यक्ष माननीय टेकाळे साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष महानगरपालिकेचे संचालक, आपल्या सर्वांचे आवडते दिनकर अण्णा पाटील, या मंचावर असलेले ऑल इंडिया
प्रेसिडेंट, ऑल इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट, ऑल इंडियाचे माजी प्रेसिडेंट श्री चापके साहेब, माजी अध्यक्ष पेस्कॉमचे रोडे साहेब, या ठिकाणी असलेले आमच्या पेस्कॉमचे उपाध्यक्ष अशोकरावजी तेरकर साहेब, आपल्या महिलांचे अध्यक्ष निर्मलाताई कोरे, या स्टेजवर असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व पूर्ण महाराष्ट्रामधून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी आलेले, आमचे मित्र त्याच्यामध्ये एक सहभागी झालेले. हैदराबादहून मी त्यांना फोन केला तर आमच्या आयस्कॉनचे उपाध्यक्ष म्हणून जे आमचे रामचंद्रिया हे सुद्धा या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वजण आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने आज माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक भरलेला क्षण आहे. कारण आपण सर्वजण संतांची संस्कृती आणि संघर्षातून उभे राहिलेले कर्तृत्वाची भूमी असलेल्या नाशिक येथे एकत्र आलो आहोत. ही ती भूमी आहे. ज्येष्ठांच्या हक्कासाठी दररोज आमचा लढा चालू आहे.